मराठा आरक्षणाबाबत एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे। मनोज जरांगे यांचं मुंबईतलं आंदोलन संपल्यानंतर तात्काळ हैदराबाद गॅझेटियन लागू करू आणि त्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देऊ असं आश्वासन राज्य सरकारनं दिलेलं होतं। मात्र आता याला तब्बल 6 महिने झालेत आणि या गॅझेटच्या अनुषंगानं कार्यपद्धती राज्य सरकारनं अजूनही ठरवलेली नाहीये आणि महत्त्वाचं म्हणजे कार्यपद्धती ठरवली नसल्यामुळे अर्ज कमी येत आहेत, प्रमाणपत्रांचं वाटप कमी झालेलं आहे आणि याची कबुली खुद्द सरकारनं 20 फेब्रुवारीला काढलेल्या आदेशात दिलेली आहे। त्यामुळे याबाबत आता सरकारनं एक नवीन समिती स्थापन केली आहे आणि या समितीनं कार्यपद्धती ठरवायची आहे। संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या देखरेखीखाली ही समिती स्थापन करण्यात आली। ही समिती कार्यपद्धती ठरवेल आणि त्यानंतर राज्य सरकार त्याला मंजुरी देईल आणि त्यानंतर प्रमाणपत्र वाटपाला वेग येईल। त्या सरकारनं आश्वासन तात्काळ बाबत दिलेलं होतं, मात्र आता त्याला सुद्धा तब्बल 6 महिने झालेत आणि आता कुठे कार्यपद्धती ठरवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। ही उदासीनता नाही तर आणखी काय असा सवाल त्यामुळे आता उपस्थित केला जातोय। मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आता दिरंगाईबाबत खुलासा करावा अशी मागणी होतीये। काला त्याला मान्यता द्यायला आणखी 2-3 महिने झाले। मला असं वाटतं हा वेळ काढूपणा आहे। हा सरासर मराठवाड्यातील जो काही गोरगरीब कुणबी समाज आहे, मराठा समाज आहे, याच्यावर अन्याय। आश्वासनाची पूर्तता झाली नाही, या वाटाण्याच्या अक्षता लावण्याचा हा प्रकार आहे। मराठा समाजाची फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे आणि सरकारला याच्यात काहीच वाटत नाही।